महापालिकेत टीडीआर घोटाळ्यावरून मोठा गदारोळ सुरू झालाय। चितळसर मानपाडा भागातील 193 एकर जमिनीच्या बदल्यात एका कंपनीला नियमानुसार मिळणाऱ्या 32,000 चौरस मीटर ऐवजी तब्बल 7,40,000 चौरस मीटरचा टीडीआर देण्यात आल्याचा गंभीर आरोप पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आलाय। संबंधित कंपन्यांनी नजराणा आणि स्टॅम्प ड्युटी न भरल्यामुळे शासनाचा 7,000 कोटींचा तर महापालिकेचा 1,000 कोटींचा महसूल बुडणार असल्याचाही दावा करण्यात आलाय। एवढा मोठा टीडीआर बाजारात आल्यास स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनीचे भाव कोसळतील आणि शहराच्या पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येईल असा इशारा लोकप्रतिनिधींनी दिलाय। पाहूयात या संदर्भातील लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। ठाण्यातील टीडीआर प्रकरणात मोठा गौप्यस्फोट। 3 कंपन्यांना ठाणे पालिकेकडून टीडीआरची खैरात। इतक्या मोठ्या आर्थिक निर्णयाकरता महासभेची मंजुरी का घेतली नाही? पालिका सभेत नगरसेवकांनी उपस्थित केला सवाल। ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या चितळसर मानपाडा इथल्या 193 एकर जमिनीच्या बदल्यात देण्यात येणाऱ्या टीडीआर बद्दल काल झालेल्या ठाणे पालिकेच्या सभेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित पवार यांनी लक्षवेधी मांडली। यावर चर्चा करताना सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारलाय। 3 कंपन्यांना मोठ्या प्रमाणात टीडीआर देण्यात आला, त्याकरता नियमानुसार किती नजराणा आणि शुल्क आकारण्यात आलं याचा खुलासा करण्याची मागणी नगरसेवक अभिजित पवार यांनी केली। एवढ्या मोठ्या आर्थिक परिणामाच्या निर्णयाला महासभेची मंजुरी का घेण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। एवढ्या मोठ्या प्रमाणात टीडीआर देण्यामागील नियम आणि त्यातून महापालिका आणि शासनाला मिळालेला महसूल याचा हिशेब जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।